राज्यात वाघांचे मृत्यू सुरूच. गोंदिया वनपरिक्षेत्रामधील कोहका भानपूर परिसरामध्ये वाघाचा मृतदेह आढळलाय. राज्यात नवीन वर्षात 14 दिवसांमध्ये 6 वाघांचा मृत्यू झालाय. संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी, पक्ष्यांच्या थव्यांनी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया गेलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये घट झाल्यानं केळी पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे केळीला तडे पडू नये यासाठी शेतकऱ्यांकडून उपाययोजना सुरू झाल्यात. नंदुरबारमध्ये कापूस खरेदी केंद्रावर कापसाला योग्य भाव नाही. कापूस साठवून ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. शासनानं कापसाला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मंत्री नितेश राणेंच्या आढावा बैठकीनंतर रत्नागिरीतील मत्स्य विभाग ॲक्शन मोडवर आलाय. एलईडी लाईटनं मासेमारी करणाऱ्या 2 नौका मत्स्य विभागानं ताब्यात घेतल्यात. धुळ्यात महावितरणच्या धडक कारवाईमध्ये 40 लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणी पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. नांदेडच्या देगलूरमधील क्लबल्लूर आणि तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या झाली. तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नांदेडच्या रस्त्यावरील फुटपाथवर वाहनांची पार्किंग, वाहतूक शाखेचे दुर्लक्ष. बेकायदा वाहनांच्या पार्किंगमुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. कल्याणमधील माजी नगरसेवकासह 5 जणांची मोक्का आरोपामधून निर्दोष मुक्तता. व्यापारावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप. पोलिसांच्या तपासामधील त्रुटींमुळे आरोपींची निर्दोष मुक्तता. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची आवक वाढली आहे. मात्र मिरची तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचण. डोंबिवलीच्या कोळेगावमधून 3 बांगलादेशी महिला ताब्यात. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई आहे. तिन्ही महिला सध्या मानपडा पोलिसांच्या ताब्यात. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाचं उद्घाटन. देशभरासह देशातील पाहुणे संमेलनामध्ये सहभागी. बदलापूर पालिकेच्या कारभाराविरोधामध्ये राष्ट्रवादी पवार गटाचं आंदोलन. पालिकेमध्ये 1500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. डहाणूमधील महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या ट्रेकरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिलन डोंबरे असं मृत्यू झालेल्या ट्रेकरचं नाव आहे. नंदुरबारच्या काळोदा ते खोतिया या महामार्गाची दुरावस्था, महामार्गाची दुरुस्ती करण्याची वाहनधारकांची मागणी आहे. मकर संक्रांतीनिमित्त साईचरणी 5,73,000 रुपये किमतीची सोन्याची साखळी अर्पण. साई संस्थांकडून देणगीदार साई भक्तांचा सत्कार. मुंबादेवी विधानसभेत मनसेकडून व्यापाऱ्यांना तिळगुळ वाटत मकर संक्रांत साजरी. तिळगुळ घ्या आणि मराठीतच बोला, मनसेकडून आवाहन. गडचिरोलीमधील कालेश्वरम देवस्थानामध्ये भाविकांची मोठी गर्दी. मकर संक्रांती सणानिमित्त दर्शनासाठी गर्दी. परभणीत नागरिकांचं निर्माणाधीन रस्त्यावर झोपून आंदोलन. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप आहे आणि स्थानिकांनी काम बंद पाडलंय. अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीमधील महिला कामगार आक्रमक झाल्यात. मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महिला कामगारांचा पोलीस कार्यालयावर ठिय्या. कंपनीतील अधिकाऱ्यांना शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. गृहमंत्री पदाची गरिमा राखली पाहिजे. शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतला. पवारांचं अमित शहांना उत्तर. रामदास कदमांचं उद्धव ठाकरेंवरील वक्तव्य म्हणजेच सत्तेचा माज. संजय राऊतांची रामदास कदमांवर टीका. बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी करण्याची फडणवीसांकडे मागणी करणार. कदमांनी हे वक्तव्य केलं होतं. 2020 पासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शकपदी. मुख्यमंत्री होण्याआधी ठाकरेंनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा. पक्ष कठीण काळातून जात असताना जबाबदारीनं काम केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही. भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर राऊतांचा सल्ला. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरेगावमध्ये उत्तेश्वराचं दर्शन घेतलंय. मंदिराचा जीर्णोद्धार लवकर पूर्ण होऊ दे आणि महाराष्ट्रामधील जनतेला सुखी ठेव. शिंदेंची देवाकडे प्रार्थना. भास्कर जाधव सिनियर नेते, त्यांचं मार्गदर्शन भेटलं तर आनंद. भास्कर जाधवांना शिवसेनेत घ्यायचं की नाही शिंदे ठरवतील. उदय सामंतांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिराला भुजबळ उपस्थित राहणार. शिबिराला भुजबळ मार्गदर्शन करतील. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. सुनील तटकरे यांची माहिती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बदली. उपाध्याय यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं निधन. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात घेतला अखेरचा श्वास. पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत आता तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस आयुक्तांचे उपायुक्तांचं आवाहन आहे.
पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतुकीत बदल. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली. आरोपीवर 6 साखळी आणि 3 वाहनं चोरीचे गुन्हे आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मार्गदर्शनामध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेची रात्री उशिरा बैठक संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.